मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने मराठा सेवा संघ कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान व विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व सन्मान सत्कार संपन्न। आज दिनांक 6 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे जिल्हा मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी जिजाऊ संकुल गरुड कॉलनी येथील कार्यालयात आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या ठिकाणी व्याख्यानासह विविध पदाधिकाऱ्यांचे पदनियुक्ती त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यावर्धनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील सर यांचे व्याख्यानातून अनमोल असे मार्गदर्शन लाभले। तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेचे मुख्य अभियंता अनिल पवार, धुळे येथील सुप्रसिद्ध उद्योजक संजयजी देसले, बाळासाहेब बदाने, शरद पाटील, विजयकुमार डोबळे यांच्यासह रूरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब मधुकर पाटील, विद्याधन महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के.बी. पाटील, मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर बदाने सर, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेंद्र दादा मराठे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी.ए. पाटील, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वसुमतीताई पाटील, स्मिताताई वाघ, मनीषाताई पवार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। त्याचबरोबर व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले व विविध क्षेत्रातल्या मराठा सेवा संघात कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पद नियुक्ती त्याचबरोबर सन्मान सत्कार सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप पाटील व सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी केले होते। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते।
संपूर्ण बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। आपण आज या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब ए पाटील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आणि जे आपल्याला आता या राज्याभिषेकाच्या विषयावर व्याख्यान देणार आहेत ते प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील सर, रूरल एज्युकेशन सोसायटीचे बापूसाहेब मधुकर पाटील, धुळे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता माननीय अनिल पवार साहेब, धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक माननीय संजयजी देसले साहेब, के बी पाटील साहेब, आमचे मराठा सेवा संघाचे राज्य सचिव चंद्रशेखरजी भदाने, आमचे जिल्हा सचिव माननीय बापूसाहेब एस एम पाटील, रिझर्व्ह ब्रिगेड अध्यक्ष वसुमतीताई सीमाताई वाघ आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, अभिषेकाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मी आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो। मराठा सेवा संघ आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून गेली 33-34 वर्ष संपूर्ण भारतभर कार्य करत आहे। समाजाचं, बहुजन समाजाचं ज्या ज्या अडीअडचणी असतील आणि प्रबोधन करण्याचं काम या 33 कक्षांच्या माध्यमातून मराठा सेवा संघ सातत्याने करत आहे। संपूर्ण भारतात नव्हे तर आता देशभरात आपला मराठा सेवा संघ आणि परदेशातही पोचलेला आहे। परदेशात सुद्धा आपल्या शाखा आहेत मराठा सेवा संघाच्या आणि लाखो समाज बांधव आपण त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम आपण राबवत असतो, समाजाचं प्रबोधन घेत असतो। त्या निमित्ताने आपण जिजाऊ ब्रिगेड असेल, शिक्षक परिषद असेल, वधूवर सूचक मंच, उद्योजक मंच, आपल्या धुळे जिल्ह्यात 2 पतसंस्था आहेत, महिलांची एक आणि पुरुषांची एक, अशा विविध कक्षांच्या माध्यमातून आपण धुळे जिल्ह्यात सुद्धा वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे। आणि त्यामुळे त्या कार्यक्रमामुळे आपण सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जे आवश्यक कार्य आहे करत असतो। असं कार्य करत असताना सर्व समाज बांधव आपला वेळ, श्रम, पैसा खर्च करून सामाजिक काम करत असतात। या समाज बांधवांना कुठेतरी आपण कौतुकाची थाप दिली समाजाने तर त्यांना आणखी काम करायला उत्साह मिळतो। म्हणून आपण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक काम करत असताना जे विविध नियुक्ती झालेली आपल्या समाज बांधवांची त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर बापूसाहेबांनी आता सांगितलं, मी जास्त बोलणार नाही, जिजाऊ रथ यात्रेचं अतिशय चांगलं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर 18 मार्च ते 1 मेच्या दरम्यान दौरा जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्ताने मराठा सेवा संघाने हाती घेतलेला होता। संपूर्ण समाज बांधवांशी, बहुजन समाज बांधवांशी त्या निमित्ताने संपर्क आणि संवाद साधण्यात आला। त्याच्यातून असं आढळून आलं की मराठा सेवा संघ घेत असलेले उपक्रम आणि त्यातून जे प्रबोधन झालेलं आहे त्या प्रबोधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे, दंगली कमी झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या। आणि या सर्व कार्यामुळे अजूनही सर्व समाज मराठा सेवा संघाशी जुळण्यासाठी उत्सुक आहे। मराठा सेवा संघाशी जुळलेला नाही, त्यांना जोडून घेण्यासाठी आपण पुन्हा संपर्क अभियान सुरू केलेलं आहे। आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण जे जे लोकांना उत्सुकता आहे त्या सर्वांना आपल्याला यापुढे मराठा सेवा संघाच्या चळवळीत सहभागी करून घ्यायचं। आज या ठिकाणी आपण नुकतंच अकलूज येथे मराठा सेवा संघाचं राज्य अधिवेशन झालं। त्या राज्य अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्या संस्थापक अध्यक्ष क्रांतिपुरुष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी जो संदेश दिलेला आहे की आपण संपूर्ण ग्रामीण पातळीवर गाव तिथे आपली मराठा सेवा संघाची शाखा, विविध कक्ष आपले
गाव तिथं वार्ड तिथं सुरू झाले पाहिजे. सर्व समाज बांधव त्या निमित्ताने मराठा सेवा संघाशी जोडले गेले पाहिजे आणि मराठा सेवा संघाचं जे प्रबोधनाचं कार्य आहे ते शेवटच्या घटकापर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचेल या दृष्टीने सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व जिल्हा शाखांनी प्रयत्न करायचे आहे. त्या निमित्ताने आपण आता लवकरच सर्व तालुका शाखा, ग्रामपातळीवरच्या शाखा, जिल्हा शाखा यांची कार्यकारिणी नव्याने आपण तयार करणार आहोत. सर्व समाज बांधवांना जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा आपला उद्देश आहे. त्या निमित्ताने आपण रथयात्रेच्या निमित्ताने आता जे समाज बांधव या ठिकाणी आपल्याशी जुळलेले आहेत त्या सर्व समाज बांधवांचं देखील या मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांमध्ये आपण त्यांचा समावेश करणार आहोत. ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर येत्या काळात आपल्याला साधारणतः 26 जूनला राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आणि त्याच्यानंतर आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसंच MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण गुणगौरव या ठिकाणी मोठा सोहळा आपण घेणार आहोत. त्या निमित्ताने आपण सर्वांनी सर्व समाज बांधवांना याची कल्पना द्यावी. ज्या वेळेस आपले कार्यक्रम असतील त्यावेळेस सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन. या ठिकाणी आपण बघतोय की विचारपीठावरचे मान्यवर उपस्थित आहेत. आपले पवार सर असतील, देसले सर असतील, मधुबाबू असतील, केव्यांना असतील, आपल्याकडे आता अजून जे आपण आमंत्रित केले बाळासाहेब भदाने असतील, निकम सर असतील, निकम इन्स्टिट्यूटचे या सर्व समाज बांधवांचं जे विविध क्षेत्रामध्ये कोणी उद्योग व्यवसाय आहे, कोणी शिक्षण संस्था आहेत या लोकांची आपल्याला या सर्व सामाजिक कामात भरपूर मदत होत असते. या मदतीशिवाय आपल्याला सामाजिक कामामध्ये पुढे जाणं शक्य नाही. त्यामुळे या सर्वांचं मी धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण बापूंनी सांगितलं की आपली धुळे जिल्ह्यात रथयात्रा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला. तर नवलनगर पासून वणी असेल, पाटणा असेल, बाळापूर असेल, पुढे कुसुंबा, शेवाळी, साक्री आणि पिंपळनेर अक्षरशः आम्हाला नाईलाज झाला. आम्हाला लोकांना वेळ देता आला नाही. लोक आमच्यावर थोडे नाराज झाले. म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं, प्रत्येक गावाला इतका प्रचंड उत्साह होता की आम्हाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये याविषयी प्रचंड जागरूकता आणि उत्साह आहे. त्या सर्वांना आपल्याला या मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे येत्या काळामध्ये. तर आपल्याला आज आता या ठिकाणी वेळ बराच आलाय. माननीय जगदीश पाटील सरांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला सत्कार समारंभ करायचा आहे. राजे असं आपल्या सरनेम पुढे राजे लावण्याची पण पद्धत आहे. पण भोसले राजे तुम्ही लावून घेतलं तर म्हणून तुम्ही काही खरंच राजे झाले नाही हा एक भाग तर होताच. म्हणजे शिवाजी महाराजांचं एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जे शत्रू होते ते त्यांना राजा मानत होते, परंतु जे स्वकीय होते ते त्यांना राजा मानायला तयार नव्हते. आणि तो काळ असा होता की अनेक राजे रजवाडे हे लुटालूट करायचे. मोहिमेवर जाणं म्हणजे लूट करणे, आणि लूट करणे म्हणजे काय ते एक सिस्टमॅटिक, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली त्याचं खूप चांगलं वर्णन हेनरी ऑलक्झांडरचा जो भाऊ आहे त्याने केलेलं आहे की दरोडेखोराची लूट आणि राज्याचा खजिना भरण्यासाठी केलेली लूट याच्यात नेमका काय फरक असतो, आणि तो करत असताना मूलभूत तत्व कशी सांभाळली पाहिजे याचं हेनरी ऑलक्झांडरच्या भावाने खूप चांगलं वर्णन, कारण तो त्यावेळेला तिथे गव्हर्नर होता सुरतला. बुरहानपूरच्या लुटीचं सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून काही लोक लुटार म्हणायचे. इतिहासकारांमध्ये, भारतीय इतिहासकारांमध्ये दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागतं की ऑब्जेक्टिव्हली लिहिणं म्हणजे तटस्थपणे लिहिण्याची पद्धत आपल्याकडे नाही. एक तर स्तुतीपाठक किंवा टीकाकार या दोन अँगलनेच लिहिलं गेलं, आणि तिसरा एक अँगल आणखीन आपल्या सगळ्या लिखाणामध्ये आजपर्यंतचा आहे. आपले जे अवतार कार्य, सगळी अवतार परंपरा आहे दशावताराची, त्या चष्म्यातनं लिहिण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. आणि म्हणून
फुल्यांचा पोवाडा जर तुम्ही बघितला काळजीपूर्वक वाचला तर त्याच्यात त्यांनी नेमकं त्या दशावतारावर बोट ठेवून त्याच्यावर टीका केली. दशावतारानंतर त्यांनी सेपरेटली लिहिलेलं सुद्धा आहे की या इव्होल्युशनच्या स्टेजेस कशा आहेत आणि या म्हणजे अगदी खूप मोठी परंपरा आपल्याला चार्वाकापासून याच्या संदर्भामध्ये सांगता येईल. मुद्दाम मी चार्वाकाचं नाव या संदर्भामध्ये घेतलं. तर या सगळ्या थोडं तुम्ही बाजूला होता का? सन्मानित व्यक्ती आपल्या मराठा सेवा संघाला धुळे जिल्ह्यामध्ये जोडलेले आहेत. त्यांचं कार्यक्षेत्र जळगाव जिल्हा जरी होता तरी उर्वरित कार्य धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा नशिबात असेल आणि तो योग या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांनी वेळ दिला म्हणून मी व्याख्याते डॉक्टर जगदीश पाटील सरांचं या ठिकाणी खूप त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी आज हे मान्यवर जे काही उपस्थित आहेत, सन्माननीय पवार सर आहेत, सन्माननीय देशले साहेब आहेत, आचार्य टी व्ही पाटील सर आहेत, मधुबापू आहेत, आपले चंद्रशेखरजी भराणे सर आहेत. आपल्याला एक आनंद आणि अभिमान असा वाटेल की धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय मराठा सेवा संघाचं अधिवेशन ग्रामीण भागात पहिल्यांदाच घेण्याचा जो त्या ठिकाणी एक नावलौकिकता मिळवली ती चंद्रशेखर भराणे जिल्हाध्यक्ष असताना आणि बोरपूर या गावामध्ये यशस्वी असं मराठा सेवा संघाचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन या